करू. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. आणि इथे सर्वात गुह्य शास्त्र तत्व परमेश्वराने सांगितलं आणि स्वतः म्हटलंय की हे गुह्यतम म्हणजे सर्वात अगदी गोपनीय, कोणाला कळणार नाही असं जे तत्व आहे ते मी तुला सांगतो. म्हणजे एका दृष्टीने गीतेतील तत्त्वज्ञान या 15व्या अध्यायात पूर्ण झालेलं आहे. आणि पुढे नुसती माहिती आहे आणि 18व्या 16व्या आणि 17व्या याच्यामध्ये काही माहिती आहे याची, याचे गुण, सात्विक गुण कोणते आणि तमोगुण कोणते, त्यांची नावं वगैरे 16व्या 17व्या अध्यायात आहेत. आणि श्रद्धा 3 प्रकारच्या असतात, ह्या श्रद्धांचं वर्णन आहे. आणि 18व्या अध्यायात पुन्हा सर्व गीतेचं सार आहे. पण ज्ञानाच्या दृष्टीने मुख्य तत्त्वज्ञान इथे या 15व्या अध्यायात पूर्ण झालेलं आहे. आणि स्वतः परमात्मा श्रीकृष्ण असं म्हणतात की मी पुरुषोत्तम आहे, म्हणजे श्रेष्ठ जे ब्रह्म आहे ते मी आहे. आणि असं जो जाणतो त्याचं ज्ञान या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे. म्हणून याला पुरुषोत्तम योग असं नाव आहे. अनन्य भक्तीने माणसाने सत्वगुण आपला स्वभावच बनवायचा आणि परमात्म्यापर्यंत पोचायचं, हे साध्य 14व्या अध्यायात सांगितलं. पण या साध्याच्या प्राप्तीसाठी काय आणि कसं करायचं ते अगदी गोपनीय आणि श्रेष्ठ शास्त्रच भगवंतानी या 15व्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं आहे. 15व्या अध्यायात महत्त्वाचा उद्देश श्रीकृष्णाने पूर्ण केला आहे. आत्तापर्यंत चालू आहे 2ऱ्या अध्यायापासून, तो 15व्या अध्यायात उद्देश पूर्ण झाला आहे. म्हणून शेवटच्या श्लोकात इति गुह्यतमं शास्त्र असे शब्द भगवंताने म्हटले आहे. या शब्दांचे स्पष्टीकरण नंतर बघूया. आता श्लोकांचा शब्दशः अर्थ पाहू. सेव्य परमात्मा पुरुषोत्तम, म्हणजे ज्याची सेवा आपल्याला करायची आहे तो कोण? पुरुषोत्तम परमात्मा. याची जीवाने सेवक म्हणून सेवा करायची, सेवारूप भक्ती करायची. आणि साधन आहे सात्विक सेवा कर्म. कशी भक्ती करायची? तर सात्विक सेवा कर्म करायचं म्हणजे त्या परमेश्वराची भक्ती होते. सर्वत्र एकच चैतन्य खेळून राहिलं आहे ही दृष्टी आली म्हणजे आपल्या कर्मात ज्ञानही आलं. हे ज्ञान आल्यानंतरसुद्धा जीव संपूर्ण भक्त राहतो. ज्ञान झालं म्हणजे गर्व होत नाही त्याला, तर ज्ञानानंतरसुद्धा परमेश्वराची भक्ती करत असतो तो जीव. कारण परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराचं प्रेम या गोष्टी निराळ्या नाही. भक्ती आणि ज्ञान ही एकाच वस्तूची 2 नावं आहेत. वेद ज्ञान सृष्टीत आहे, सेवा केल्यावर वेद सृष्टीतच दिसेल. सेवा प्रेम आणि ज्ञान, बघा सेवा प्रेम आणि ज्ञान या त्रिवेणी गोफाने जीवन गुंफायचं. म्हणजेच वेदांचा अर्क जो पुरुषोत्तम परमात्मा तो आपल्याला कळतो, मिळतो. म्हणून या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं नाव दिलं आहे. यात आता गुह्यतम शास्त्र सांगितलं आहे म्हटलं आहे, म्हणून प्रत्येक श्लोकाचाच अर्थ पाहून घेऊ. आदिपुरुष पुरुषोत्तम परमेश्वर हे ज्याचं मूळ आहे त्या संसार वृक्षाला म्हणजे या ब्रह्मांडाला अश्वत्थ पिंपळ वृक्ष अविनाशी म्हटलं जातं. कारण या ब्रह्मांडरूपी संसार अश्वत्थ वृक्षाचं मूळ अविनाशी परमात्मा आहे व या संसार वृक्षाची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. म्हणून त्याला अविनाशी म्हटलं आहे. या संसाराची वाढ ब्रह्मदेवाने केली म्हणून ब्रह्मदेव हे या वृक्षाच्या शाखा आहेत. वाढवला आहे हा वृक्ष ब्रह्मदेवाने. आणि या संसार वृक्षाची वाढ आणि रक्षण वेदांमुळे होतं. शोभा वाढते म्हणून वेदांना या संसार वृक्षाची पानं म्हटली आहेत. संसार याचा अर्थ हे सगळं ब्रह्मांड. आणि या पहिल्या श्लोकातच भगवंत सांगतात माझ्या योगमायेने उत्पन्न झालेला हा संसार वृक्ष क्षणभंगूर नाशिवंत आणि दुःखरूप आहे. म्हणून या संसार वृक्षाचा सारखा विचार करणं सोडून देऊन नित्य निरंतर
अनन्य प्रेम भक्तीने परमेश्वराचं चिंतन करणं हे ज्याला समजतं त्यालाच वेदांचं सार म्हणजे वेद जाणणारा आहे असं म्हटलं पाहिजे. वेद जाणणे म्हणजे संसार वृक्षाचे ब्रह्मांडाचे ज्ञान असणे. दुसऱ्या श्लोकात आहे, या संसार वृक्षाच्या विषयभोगरूपी कोळी पाने असलेल्या सत्वरजतम या त्रिगुण जलांनी वाढणाऱ्या देवयोनी, मनुष्य, तिर्यंक इत्यादी शाखा फांद्या खालीवर सर्वत्र पसरल्या आहेत. माणसाच्या योनीत त्यांच्या कर्माप्रमाणे बंधनकारक होणाऱ्या अहंता, ममता, वासना याही खालीवर सर्व लोकात पृथ्वी, पाताळ, स्वर्गात पसरतात. पुढे काय सांगतात बघा. वरील तत्त्वज्ञान कळलं तरी संसार वृक्ष यथार्थपणे आपल्या लक्षातच येत नाही इतके आपण अहंता, ममता इत्यादी वासना आणि शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांच्या अधीन होतो. आपल्याला या संसार वृक्षाचा सुरुवात कधी सुरुवात झाली, केव्हा संपणार हे माहीत नाही. तसंच शेवट आणि वर्तमानही तो चांगल्या रीतीने उभा आहे असं म्हणता येत नाही. कारण वास्तविकरित्या हा क्षणभंगूर नाशवान आहे. म्हणून अहंता, ममता आणि वासना या घट्ट फांद्या दृढ वैराग्यरूप शस्त्रांनी छाटून टाकल्या पाहिजेत. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी असंग शस्त्रेनं याचा दुसरा अर्थ सांगितला आहे. तोही बरोबर आहे. ते म्हणतात हे आद्याक्षर म्हणजे ईश्वर होय. तेव्हा असंग शस्त्रेनं म्हणजे ईश्वराची भक्ती करून ईश्वराशी समरस होऊन जायचं. वासनारूप फांद्याच्या जाळ्यातून बाहेर पडल्यावर परमेश्वराचा शोध घ्यायचा. ज्या परमात्म्याने संसाराचा पसारा मांडला आणि विस्तारित केला त्याला शरण जाऊन त्याच्या पायाजवळ चिरकाल राहण्यासाठी त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण तेथे पोचलेले लोक परत संसार चक्रात येत नाही. परमेश्वर चरण सेवा हे त्यांचं ध्येय असतं. त्यासाठी ते दृढनिश्चयाने मन आणि मोह यांना दूर ठेवतात, आसक्ती सोडतात, सतत परमात्म स्वरूपात ध्यानमग्न राहतात, इच्छा, वासना यांचा त्याग करतात, सुखदुःखामध्ये समत्वबुद्धी ठेवतात. अशा तऱ्हेने सर्व तऱ्हेने दृढनिश्चय आणि प्रयत्न करतात आणि परमेश्वराला शरण जाऊन त्यांना परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होऊन ते ज्ञानी म्हणजे अमूढा लोक चिरकाळ टिकणारे आणि परत संसार चक्रात यावे न लागणारे असे जे अविनाशी परमपद ते त्यांना प्राप्त होते. यानंतर भगवंत त्या परमपदाचे जीवलोकात जीवात्मा झालेल्या स्वतःच्या अंशाचे वर्णन करतात. एखाद्या पाण्याच्या भांड्यात पडलेले आकाशाचे प्रतिबिंब लहानसा तुकडा वाटले आणि दुसऱ्या मोठ्या पाण्याच्या भांड्यात पडलेले प्रतिबिंब मोठे वाटले तरी ते मुळात एकच आकाश असते, तुकडे नसतात. त्याप्रमाणे भगवान म्हणतात सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वेगवेगळा भासला तरी तो प्रत्येक जीवात्मा माझाच सनातन अंश असतो आणि हा जीवात्मा त्रिगुणमयी मायेत असणाऱ्या मन आणि पंचेंद्रियांना आकर्षित करतो आणि वायू जसा वासाला त्याच्या मूळ स्थानापासून आपल्याबरोबर वाहून नेतो त्याप्रमाणे जीवात्मा शरीरात प्रवेश करताना पहिले शरीर सोडून जात असता मन आणि 5 इंद्रिये आपल्याबरोबर घेऊन जातो आणि या 5 इंद्रियांच्या आणि मनाच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो. हा जीवात्मा शरीरात उपभोग घेत असताना आणि शरीर सोडून जाताना 3 गुणांनी युक्त असताना हे सर्व अज्ञानी असतो. 3 गुणांनी युक्त असतो हे सर्व अज्ञानी लोकांना समजत नाही. ज्ञानरूप नेत्र असणारे ज्ञानी लोक मात्र ही गोष्ट तत्त्वज्ञानाने जाणतात. प्रयत्न केल्यावरच योगी लोकांना आपल्या हृदयात असलेल्या आत्म्याचे ज्ञान होते आणि अज्ञानी लोकांना मात्र प्रयत्न करूनही
मग अज्ञानी म्हणजे अंतःकरण शुद्ध नसलेल्या लोकांना प्रयत्न करूनही या आत्म्याचं ज्ञान होत नाही. संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारं सूर्याचं तेज आणि चंद्राचं तेज आणि अग्नीचं तेज सर्व माझंच आहे असं सांगतायत परमात्मा. पृथ्वीवर प्रवेश करून मी माझ्या शक्तीने सर्व प्राणीमात्रांना धारण करतो. अमृतमय चंद्रमा होऊन संपूर्ण वनस्पती व औषधी वृक्षांची वाढ करतो. सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात वैश्वानर अग्नी होऊन प्राण आणि अपान वायू यांच्या साह्याने खाद्य पेय लेह चोष म्हणजे गिळलं जाणारं, चावलं जाणारं, चोखून काढणारं अशा चारही प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो. वैश्वानर होऊन माणसांच्या शरीरात सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अंतरात्मा मीच आहे. माझ्यामुळे प्राण्यांना स्मृती राहते, ज्ञान होतं. बुद्धीतले संशय, उलटे अर्थ इत्यादी दोष विचार करून काढून टाकले जातात आणि सर्व वेदांच्या साह्याने माझं ज्ञान करून घेऊन तुम्ही मला जाणलं पाहिजे. मीच वेदांत करता आणि वेद जाणणारा मीच आहे. या जगात नाशिवंत आणि अविनाशी असे दोन प्रकार आहेत. प्राणीमात्रांचं शरीर नाशवान असून त्यांच्या ठिकाणी असणारा जीवात्मा अविनाशी आहे. या अविनाशी जीवात्म्याहूनही श्रेष्ठ ईश्वर आहे. तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. त्यालाच उत्तम पुरुष परमात्मा म्हणतात. कारण तो मी नाशमान जडवर्ग अतीत आहे आणि अविनाशी जीवात्म्याहून उत्तम आहे. म्हणूनच वेदांमध्ये व जगातही मला पुरुषोत्तम म्हणतात असं कृष्ण सांगतात. अशा प्रकारे हे ज्ञान असणारा म्हणजेच मला पुरुषोत्तम स्वरूपात जाणणारा ज्ञानी मनुष्य सर्व प्रकारे माझी म्हणजे वासुदेवाची भक्ती करतो. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया अनघ. हे गोपनीय शास्त्र निष्पापशा अर्जुना मी तुला सांगितलं आहे. हे शास्त्र जाणून मनुष्य ज्ञानी होतो, कृतार्थ होतो. या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने आपले अगदी महत्त्वाचे श्रेष्ठ स्वरूप उत्तम प्रकारे अर्जुनाला सांगितलं आहे. ज्या मनुष्याला परमेश्वराचं हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आकलन होतं तेव्हा तो आपोआप ज्ञानी होऊन त्या परमात्म्याचं सतत चिंतन व प्रेममय भक्ती करतो. म्हणून आपल्या सर्वांचं मुख्य कर्तव्य हे आहे की क्षणभंगूर जगाची आसक्ती सोडून परमात्म्याच्या चरणी लीन होऊन सत्संगात राहून आपण त्याची भक्ती केली पाहिजे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. सोडावा आता.